मित्रांनो. तर असू दे ना, आता काय करायचं. तर सकाळचे वाजले आहेत 3:36 आणि आम्ही निघत आहोत आता एका किल्ल्यावर. ते तुम्हाला समजेलच कुठल्या किल्ल्यावर जा. तर दाखवूया पुढची सफर कशी आमची होते ती. भेटूया पुढे. 6:42 आणि सॉलिड थंडी लागते आणि आत्ता आहोत काशीद बीचला. बघू शकता पाठीमागं बीच आहे पूर्ण. आतमध्ये नंतर एक्सप्लोर करायला टाइम भेटला तर करू आम्ही, काही विषय नाही. काय सकाळ मॉर्निंग झालेली आहे. आईने केला भात खाण्यात 1 तास गेला, मी नाही अभ्यास केला. खाली नाही टाकायचे भाई, आपल्याला खाली जात असेल तर काय विषय नाही. हा बघा, हा दिसतोय कॅमेऱ्यामध्ये का माहिती ना, हा पद्मदुर्ग. हा नंतर करायचा आहे आपल्याला, अगोदर आपण जंजिरा करायचा आहे. ठीक आहे, आता आपण जंजिराकडे बोलूया. चला, या आपली सगळी मंडळी. हा नवीन मेंबर, त्याच्यानंतर मानस, हेमंत नंतर सुविल नंतर सिद्धार्थ, त्याच्यानंतर मग विक्रांत, भावेश आणि हा एक नवीन नंबर गोंड्या. त्याचं नाव आहे, त्याचं नाव काय रे? अनिकेश. ओके. तर गाईज विषय असा झाला आहे की आम्हाला बोट भेटत नाही म्हणजे आमची बुकिंग नाही होत आहे आणि ऊन पण खूप आहे. ऊन जसं जसं वाढत जाईल, आमचा विचार होता की जेवढा लवकर किल्ल्यावर जाता येईल तेवढा लवकर जाण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. हा किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांनी 6 वेळा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तिकडे अपयश आलं. इवन शंभूराजांनी 2 वेळा प्रयत्न केला, तिथं पण त्यांना अपयश आलं. जंजिराची तिकीट फेरीची, ठीक आहे. आपल्याला तिकीट भेटली. चला, आपली होडी आलेली आहे, त्याच्यात आपण बसायचं आणि जायचं. 100 रुपये तिकीट आहे, तिथे आपल्याला लिमिट आहे. आणि जर 12 वर्षाच्या जर खाली असेल, फेरीवाले ते फेरीवाले इंट्रोडक्शन देतील. तिकीट घेतलं त्याच्यानंतर आपल्याला ते फेरीमध्ये बसायचं आहे. फेरीमध्ये बसलो ते जंजिरालाच जायचं आहे. त्यात कालावधी सांगतील, थांब ना. तर मग ते सांगतील की असं सर एवढा टाईम आहे, त्या टायमिंगमध्ये आपल्याला बघायचं आहे. जेवढा कवर होतील तेवढा कवर करू आपण तो, आणि बघू. जेवढा शूट करायला भेटेल तेवढा शूट करू, आणि जेवढा बघायला भेटेल तेवढा बघू. चला. आणि राहिला प्रश्न तिकिटांचा, तर मोठ्या माणसांसाठी तिकीट आहे 100 रुपये, आणि 12 वर्षाच्या जर खाली असेल तर 50 रुपये तिकीट आहे. सेफ्टी जॅकेट चाललो कंटेनर सर्वे करायला लागते. उडी मारू पर्यंत का बघू छातारावं लागते का? मी मारते इथे नको, मी इथे हृदय बघ. प्रत्येकाच्या हॉटेलला एक कंटेनर आहे, तो सर्वे करा पटापट मग आपण घरात जाऊ. सिरियसली मच्छो वाटतो ना आम्ही.
या गोटीतून जायचं आहे. मुरुड जंजिरा किल्ला हा पश्चिम भारतीय किनारपट्टीच्या मध्यभागी मुंबईपासून 165 किलोमीटर म्हणजेच 103 मैल दक्षिणेस मुरुड बंदर शहराजवळ अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील एका अंडाकृती आकाराच्या खडकावर वसलेला आहे. जंजिरा हा भारतातील सर्वात मजबूत किनारी किल्ल्यांपैकी एक मानला जातो. राजापुरी जेट्टीवरून या किल्ल्यावर जाण्यासाठी नौका वापरल्या जातात. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील भिंतीवर वाघासारख्या प्राण्यांचे नखे हत्तींना धरून असलेले शिल्प आहे. दोन ठिकाणी तिकीट काढून आता गड बघण्यासाठी आपल्याला 45 मिनिटं दिलेले आहेत. त्याच्यातून 10 मिनिटं आम्हाला तिकीट काढण्यातच गेली. आता आमच्याकडे राहिले अर्ध्या तासाने पूर्ण गड कव्हर करायचा आहे. बघूया आता पटापट. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. जंजिरा म्हणजेच पाण्याने वेढलेले बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर. हा किल्ला चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. गड बघायला पहिल्यांदा आणि गेसला आणि गड असा आहे की लिमिटमध्ये बघायचा आहे. काय परिस्थिती यार, विचित्र परिस्थिती आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडपासून राजपुरी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी होड्यांची सोय आहे. जंजिराचा अर्थ समुद्रानं वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बाणगडी ही तोफ आहे. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला. किल्ल्यावर 26 तोफखान्याचे बुरुज अजूनही शाबूत आहेत. बुरुजांवर स्थानिक आणि युरोपियन बनावटीच्या अनेक तोफा आहेत. किनाऱ्यावरील राजापुरी या छोट्याशा गावातून पर्यटक जंजिरा किल्ल्यावर प्रवेश करू शकतात. लहान होडीतून थोडा प्रवास केल्यावर मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करता येतो. हा किल्ला नेहमीच्या आयताकृती किंवा चौकोनी आकाराऐवजी अंडाकृती आकाराचा आहे. किल्ल्याची भिंत सुमारे 40 फूट उंच आहे आणि त्यात 19 गोळाकार द्वारमंडप किंवा कमानी आहेत. ज्यापैकी काहींवर अजूनही तोफा बसवलेल्या आहेत. ज्यात प्रसिद्ध तोफ कलाल बांगडी हिचा समावेश आहे. समुद्रातून येणाऱ्या शत्रूंना दूर करण्यासाठी या तोफांचा मोठा वाटा होता. किल्ला खाऱ्या पाण्याने वेढलेला असूनही एक खोल विहीर अजूनही कार्यरत आहे, जी गोडे पाणी पुरवते. थोडा परिश्रम कधी नाही. 30 मिनिटं पण नाही आपल्याकडे. 25 मिनिटं होती. 25 मिनिटात गड पूर्ण बघितलेलं नाही. तरी आम्ही दोन्ही साईडला नजर टाकली बघ. काहीच नाही केलं. एक्सप्लोर पण नाही करायला तेवढं जमलं. एक्सप्लोर पण नाही तेवढं करायला जमलं. डेंजर नुसती धावपळ. परतीचा प्रवास. काहीच चूक नाही करायला वाटतं. खूप विकट अवस्था. जंजिरा ट्रेक पूर्ण झाला.
तब्बल 30 मिनिटामध्ये पूर्ण गड पाहणी केली आणि पाहणी केली नाही, फक्त एक नजर टाकली एवढंच बोलू शकतंय. खूप धांदळ झालेली आमची 2 मित्र वेगळ्या फेरीमध्ये आले आणि आम्ही काही जण वेगळ्या फेरीमध्ये आलो. कारण की आम्हाला वाटलं की आम्हाला हे लोक टाकून गेले, पण त्यांनी नंतर सांगितलं, म्हणजे त्यांनी ते इकडे आला ना की बोटीचं नाव सांगतात की या बोटीला तुम्ही आमच्या बोटीचं नाव होतं पुष्पराज आणि आम्ही ऑलमोस्ट 10 का 20 मिनिटं लेट आलो. हे एवढं नाही, 5 मिनिटं 10 मिनिटं लेट 5 मिनिटं फक्त लेट आलो. आणि आता तुम्हाला सांगतो इथं कसं काय करावं ते. तर इथे आलात ना, इकडे तिकीट काउंटर आहे, तिथे फेरीवाल्यांसाठी 100 रुपये भरून गाडापर्यंत जाण्यासाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर गाडात प्रवेश करण्यासाठी 25 रुपये ॲडिशनल पर पर्सन. तर मग त्यांचा एक रूल आहे की तिथे पोहोचल्यावर आतमध्ये फक्त 45 मिनिटं देतात आपल्याला गड पाहण्यासाठी. त्या 45 मिनिटामध्ये पाहायचा. काही गोष्टी बघितल्या, काही गोष्टी नाही बघायला भेटल्या. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता आम्ही इथून जाणार आहोत पद्मदुर्गला. तर मग तिथून घरी पद्मदुर्गाचा व्लॉग मी ॲडिशनल टाकेन, म्हणजे वेगळा टाकेन. किती मिनिटाचा होतोय, किती काय होतंय माहिती नाही, पण बघूया, भेटूया. अशी प्रायव्हेट